नमस्कार, प्रतीक्षाज फूड आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मस्त अशी आपण हैदराबादी स्टाईल चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत. तर याच्यामध्ये मी आता इथे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला आहे, अर्धा किलो कांदे घेतले, दही घेतलं आहे, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतली आहे, त्यानंतर टोमॅटो पेस्ट आहे, हळद घेतली आहे, इथे मी बिर्याणी मसाला घेतला आहे, हे घरचं लाल तिखट आहे, त्यानंतर धनेपूड आहे, चवीपुरता मीठ आहे, सगळे अख्खे मसाले आहेत आणि अर्धा किलो इथे मी चिकन घेतलेलं आहे. एका पातेल्यामध्ये मी इथे जवळजवळ 3 पळ्या तेल घातलं आहे. त्यामध्ये जे सगळे अख्खे मसाले आहेत ते मस्त असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून जो मसाल्यांचा वास आहे तो मस्त तेलाला सुटेल. आणि जो कांदा आपण बारीक चिरलेला, तो कांदा आणि याच्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि मिश्रण छान असं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. एका बाजूला इथे आपण आता चिकन मॅरिनेट करणार आहोत. त्यामध्ये मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेते आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा मोठा दह्याचा घालते आहे आणि जी एक टोमॅटोची पेस्ट केली होती ती सगळी यामध्ये आता मी घालून घेते आहे. त्यानंतर आता आपल्याला बारीक चिरलेली खूप सारी अशी कोथिंबीर यात घालायची आहे. ही जी बिर्याणी आहे ती आपण कच्च्या चिकनचीच बनवणार आहोत, म्हणजे चिकन शिजवणार नाही आहे. याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद घालूया, त्यानंतर 1 मोठा चमचा जो बिर्याणी मसाला मी घेतला होता तो याच्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर इथे मी लाल तिखट 1 मोठा चमचा घालते आहे. तुम्हाला जर अजून तिखट हवी असेल बिर्याणी तर तुम्ही 2 चमचे घालू शकता. त्याच्यानंतर इथे मी 1 मोठा चमचा धनेपूड घालते आहे आणि 1 चमचा भरून आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. इथे आपल्याला फक्त 1च चमचा मीठ घालायचं आहे, कारण आपण जे तांदूळ भात बनवण्यासाठी पाणी गरम करणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत. आता हे जे मिश्रण आहे ते सगळं मॅरिनेट करून जवळजवळ 1 तास बाजूला ठेवायचं आहे. आता इथे जे आहे ते आपला जो कांदा आहे तो छान असा परतला गेला आहे. त्यावेळेस आपण जी गॅसची फ्लेम आहे ती पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जे आपण मॅरिनेशन करत ठेवलेलं चिकन ते आता याच्यामध्ये आपण सगळं घालून घेऊया. आपल्याला चिकन अजिबात शिजवायचं नाही आहे, पूर्णपणे कच्च्या चिकनची आपल्याला दम देऊन बिर्याणी बनवायची आहे. तर हे जे चिकन आहे ते सगळं मी आता पातेल्यात घालते आहे आणि मस्त असं मिक्स करून आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे 10 ते 15 मिनिटांसाठी. छान कलरही आला आहे चिकनला. एका बाजूला मी इथे बिर्याणीसाठी पाणी गरम करत ठेवलेलं भात शिजवण्यासाठी, त्यामध्ये सगळे अख्खे मसाले आणि कोथिंबीर मी घालून घेतली आहे. त्यानंतर जो तांदूळ आपण भिजत ठेवला होता तो सगळ्या याच्यामध्ये हळूहळू करून घालून घेऊया आणि फक्त 10 मिनटं मोठी उकड काढून घेऊया. आता जो भात आहे तो आपला 70% कुक झाला आहे. तर एका झाऱ्याने मी हा सगळीकडे पसरवून घेते आहे, चिकनवर 1 लेअर लावून घेते आहे. आपल्याला जो भात जो सगळीकडे व्यवस्थित असा पसरवायचा आहे. जर एकाच ठिकाणी टाकला तर तो भात चिकट होण्याची शक्यता असते. मस्त असं सगळीकडे मी भात पसरवून घेतला आहे. आता याच्यामध्ये मी फूड कलर घालते आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. आता इथे मी 1 येलो कलर घेतला आहे आणि 1 रेड कलर घेतला आहे. तो छान असा कलर सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी केवरा इसेन्स घेतलेला आहे. तुम्ही बाकी जर तुम्हाला कुठला फ्लेवर आवडत असेल, रोज एसेन्स पण तुम्ही वापरू शकता. आता इथे मी एसेन्स सगळीकडे पसरवून घेतले आणि बिर्याणीला छान असा दम लागावा म्हणून एका चमच्याच्या सहाय्याने मी याच्यामध्ये बारीकसे होल काढून घेते, जेणेकरून वाफ पूर्ण आतमध्ये जाऊन चिकन मस्त असं शिजलं जाईल. आता याच्यावर आपल्याला फॉईल पेपर सगळीकडे लावून घ्यायचं आहे. फॉईल पेपरने आपल्याला पूर्णपणे जे पातेलं आहे ते पॅक करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने, जेणेकरून वाफ जी आहे ती बाहेर आपली आली नाही पाहिजे थोडीही. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी इथे लावून घेतलेला आहे फॉईल पेपर. त्यानंतर बाजूला इथे मी 1 तवा गरम करत ठेवला आहे. 5 मिनटानंतर जो आहे त्या तवावर आपल्याला हे पातेलं ठेवूया आणि जवळजवळ 50 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता 50 मिनटं झालेली आहेत. आपली बिर्याणी मस्त अशी सर्विंगसाठी रेडी झाली आहे. तो जो फॉईल पेपर आहे त्यावर बरंचसं असं पाणीचं असतं, तर ते पाणी आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की ते मस्त अशा गरम गरम वाफा येत आहेत बिर्याणीमधून. छान कलर आला आहे. आपला जो भात आहे तो पूर्णपणे असा मोकळा झालेला आहे. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.